हाय मामानो मावशानो. हाय सगळ्या भावा बहिणींना. आता चालू आहे आता सका लय दमून गेला जीव भावा बहिणीनो. 2 दिवस झाले गेली नाही. मम्मी ही म्हणतच होती काहीतरी खायला आणावं. हे काय आता चालू आहे की तू मसाल्याचं सामान आणाय. मसाला संपला होता. ऑर्डर येते मसाल्याच्या. मसाला संपला होता मग मसाल्याचं सामान आणाय तू मसाला करायचा. बाजार तर कालच आणला. परत आज बाजार आणला. बाजार तर 1-2 दिवस लय झालं जात. 2 दिवस बाजार लई झालं मग काय करावं. मग काय परत बाजार आणलाय. शेंगा लई चांगलं बरं. भरीवलेले आहे भरीव आहे ते. मी आवळा आणायला लावणार. आवडत नव्हता. पुरी लई झालं केक मागत होत्या खायला. केक केक केक. अगं शिवने तुझं राडा उचल नाही इथला. अगं थांब की. डबा बाटली सगळं आणून ठेवली इथं तू. आणि काय नाही काय बारकी कपडे सोडल्या तर डगुलीच कपडे घालायला लागली. आमची कपडे ही पेटच आणलंय. मग आज पहिले हातपाय धुवून दे. पेटच हो का येऊनच बसली भाऊ बहिणीनं. बॅग बी अजून एका इथं पेटच ही बाजार आणला. मिरच्या गवारीची शेंग बटाटी वांगी फेवरेट दिसते का. लय आणलंय. हे काय माझा आता बर्थडे आलाय. इकडं दिसते अग मागच्या ह्याने दाखव. बर्थडे जवळ आलाय मम्मी. कसलं नेमकं केक आणलं. पगळून गेला का काय कोणास ठाव बिचारा. ऊन हाय वेलय तवा. ते दिकीत ठेवला होता. थोडा चाकू हो का. कसला फ्लेवर आणलाय. कसं काय आहे फ्लेवर. फ्लेवर कसला आणलाय. आईस्क्रीम फ्लेवर. अगं पण म्हणजे असं चॉकलेटचा नाही दिसत. दुसरं चॉकलेटचा नव्हता ना शिल्लक. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम फ्लेवर बटर फ्लेवर भारी. अयो माझ्या तोंडाला पाणी सुटलं. ह्याच्यात ठेव ना फ्रीज मध्ये. वा वा कापाय जोग असल. मला तर पातळ पातळ ही झाल्या म्हणजे नाही नाही पातळ नाही. नाही ना झालं. हॅपी बर्थडे टू यू. तिकडे आफीचं मन लागायचं नाही बघ. झालं तिथं स्वयंपाक. स्वयंपाक करायला. झालाय. पुरी लई ती म्हणत होत्या भाऊ बहिणीनं केक खायचा मम्मी आम्हाला. केक खायचा मम्मी आम्हाला. हो का खा आता किती खायचा आहे ती. हाय गार आहे. काप तरी उद्घाटन करा. शिवने प्लेटीचं काय खायचं आहे तेवढा खा आता. हे काय लेकरांनी मागितला होता बऱ्याच दिवस झालं. ते गाडी दुसरी गाडी लय वज झालं की आणतच नव्हती मी. कुणाचा बर्थडे नाही ना कुणाचा सड्डे नाही. जीवाला खाऊ वाटलं की आणायचं खायचं. टोम्या बसलाय माग. खावा कसा आहे फ्लेवर. खाल्ल्याशिवाय नाही कळायचं आता. काय झालं का शिवने. फ्रीज मध्ये ठेवला असतं तर अजून थंड झाला असता. रांदे काप. जरा कापण खावा. पातळ झालाय का. नाही भांड्यात ठेवायचं ना. अर्धा तासाची गॅरंटी असते त्याची. भांड्यात ठेवायला पाहिजे होत म्हणून. उचल ना ती. ही काय से काय
तो आम्ही खाईन काय केक हा कवाच घेऊन जाईन ते नाही खात त्याला नको त्याला भाकर दे चला भाऊ बहिणीनं केक खायला कसा लागतोय ग केक खायला या मामाला मावशांना या केक खायला खायला पप्पा चला मी बघते खाऊ ना थंड आहे अगं कशावणी लागतोय नेमका कशावर लागतो का पे केक वर लागतो अपूर्वाने केलंय बटाट्याचं कालवण आणि भाकरी यात मिरच्या आहेत का मसाल्याचं सामान अगं मम्मी कधी नाही मिळत गटकीने गिळलं गाटा गाटा गिळलं असं केक आपल्याला काय गुळचट आवडत नाही बरं का थोडं खा हा? एवढा गोड नसतोय अंड असतं ना केक मध्ये पण खात्यात की काय काय लोक ते काय की अंड नसतं काय तर अंडी असतात ना आता ही विचारलंच नाही मी का अंडा आहे का नाही. मामानं मावशीनं केक खायला सगळ्यांनी पाण्याची बाटली करायची. त्याच्यात आणलं मसाल्याचं सामान हे काय गुणी आणली आता उद्याच्याला मिरच्या वाळवावं लागते यार मसाल्याची तयारी ऑर्डर घ्यायची टाकायच्या नाही तर ऑर्डर हे आणलंय पॅटीज आता तुम्ही पॅटर्स आता मला नको केक काय मला नाही मी आपलं आता तुमच्या नादवादी खाल्लं नाही ते मी नाही आपलं नाही माझं फक्त पोट भरलेलं म्हटलं ठेवते मी मग वाघ असू नाहीतर बटाटा असू नाहीतर कसे कालवण असू भाकरी असू. शिवने म्हणला 2 पायावर बसली म्हणला ते काय म्हणला आता काय पुढून तुमची बघ, सवय लागली पप्पा हं? तुमची सवय आहे. पुढं असं पेटीच आणलंय हे घे. खाली जाऊन कुत्र हिंडल्यावर हिंडून कुत्र कसं हिंडतं भाऊ बहिणीनं भाट भाट भाटाक तोंडाला लागलंय सगळं असं ना मग मग ती बर्थडेच खाताना तसंच होतं पण बर्थडे नका का नव्हता बर्थडेचा असावं म्हणून तसं काय नाही हौशी वाटलं की खायचं मग काय हो का चालू काम सोडून दाजी तालुक्याला गेला अजून हो का शेडनर बांधायचं चाललंय काम एका साईडने पलीकडून मागून झालंय बांधून इकडून झालंय इकडून झालंय इकडची बाजू राहिली बांधायची हा? कपड्याची वलन बांधून टाकायची ना आता बघू उद्या सकाळ बांधावं ते. ती वाळ असलं बेडशीट तर ती लावायचं ना त्या ह्याला बेडशीट दुखली होती मस्त गार हवा 2 दिवस झाले भाऊ बहिणीनं येऊ नाही काय नाही काय नाही. हो का? आज
बाजारला. कालच बाजार आणला होता, परत आज बाजार आणलाय. खास साठी बाजारासाठी तर काल गेलो. घरात आता पुरीची शाळा भरली, डब्याला त्याला लागतं तरी असं 2 भाज्या नाही होती, एकच होतं आपलं ढळढळीत कालवा पाताळ निकाल. अयो, वह्या पुस्तकाच्या दुकानात गेलो तर मरणाची गर्दी. भांडणं लागलेली काय आणि पुस्तकं द्यायना ती दुकानदार, एवढी तर फुगले ती बाकीचं सामान घ्या म्हणतात सगळं. एवढी तर फुगल्यात म्हणले दुकानदार. या सामान घ्या. हा वया ती बाकीचं काय नेल्यात की म्हणावं गुन्हे. नेल्यात म्हणजे आणि एक म्हणतोय 2 दिवसांनी येईल, एक म्हणतोय 3 दिवसांनी येईल. पुस्तकं सुद्धा नाही ती. बघा मग लेकरांनी कसं शाळा शिकावं. असं आहे बघा. तोंडात खाणायचं कोणी नाही. चार दुकानं पालते घातली बा तिथं. मोठं दुकान आहे वया पुस्तकाची. माझं तर टांगड्या गळून गेले बघा हिंडून. तरी उन्हाळा तर गेलो नाही, दिवस मावळता तालुक्याला फिरायचा इकडं तिकडं, पण आता गेला. आपल्याला नाही हिंडू वाटत. माझं इथं किती काम म्हणजे जर हिंडलं ना तर मानपाट एकच होतं. माझं झालंय तसं ती. आणि गाडीवर 3 वेळा कुत्रीवाली खाली उतर, 3 वेळा त्याच्यावर बस, 3 वेळा उतर, 3 वेळा बस करू करू मी आहे ना आंबून माझा जीव गेला. एलिमेंटरी नव्हते गेले मी, तेव्हा पप्पा मला न्यायला आलते. माझी आहे ना भाऊ बहिणीनं असं हिंडू वाटत नाही मला कुठं. कुत्र हिंडल्यावानी हिंडायचं बोंबलं दादा हो का टांगड्या सकाळ संध्याकाळी झोपताना अशा ताण सुद्धा देऊ द्यायच्या नाही, वाकडे तिकडे सुद्धा व्हायचे नाही, इतके दुखते. आता तुम्हाला सांगते माझं आज काम बी बुडलेलं आहे. आज जग परत शिवलं नाही तर तुझं एलिमेंटरीचं प्रमाणपत्र घेतलंय ना कुणाचं कुठं भेटलं? एलिमेंटरीचं जर म्हणले तिकडं तुझ्या बहिणीचं जर अडचण होती ना, घरात काढून ठेवली का ते मॅडम ती ही गेलेलं आपलं ह्याच्यात ठेवली का झेरॉक्स? मग आणलं का? हा बरं झालं. माझी पण भेटली ना एलिमेंटरी. तिकडचीच का घेतली? हे चालली तिकडं पुढे जाऊ मी. माझ्या कुंड नव्हतं वय ही झालं डिलीट. मी बसले नव्हते वय मागल्या वर्षी, त्याच्या आधी सिगरेट पडलाय. चांगला का वाईट? चांगला चांगलाच असतो, पण म्हणजे असा A ग्रेड म्हणजे सगळं लय चित्र येतं त्याला A ग्रेड असतो. बहुत ही सुंदर. खरंच चित्र दिसते A ग्रेड वाले. आणि आणि सी ग्रेड वाल्या आहेत ना बस पास करून टाकतात. तुझ्यासारखे ना? नाही बाई, मी तर चांगलं काढलेलं. बाकीचे चित्र बघून तर तुम्ही हसी हिरो बरं ही बाजार आहे ना खाली करून गवार एकीकडची ही करा ते, कारण की मी तर इंटरव्ह्यू ह्याच्यात मिरच्या ही साईडला भुईमुगाच्या शेंगा ह्याच्यात भरायच्या. शेंगा ती बी दिसायची पण बाजार खायला. चिंच पडली. टारपाला एका जागेवर तरी टाका नाही ते परत सकाळ तुम्ही आहे ती झाड आहे. झाडायला खरंय बा. आता सगळीकडे प्रसिद्ध झालंय दाजी झाडून काढतो, दाजी झाडाची राखण करतो, दाजी अक्क करतो. आजीला झाडायचं तिला ती करून झाड म्हणजे काय आहे बा? कसली झाड दिसतात? दाजीने केलंय सगळं. मी काय केलंय अशी म्हणतात. तो काय केलं? हिरवीगार काळपट झाड दिसतात, टवटवी झाड दिसतात सगळी. आहे काय बघा झाड. मला तरी कुठं गोल्ड मेडल जिंकाय जायचंय नका ते कोणी माझं नाव घ्यायला. झाड लय भारी झाली सगळी. तुम्ही केले ती का झाड? हम्म. मी नाही ती केली का? केलेत ना. उगाच काहीतरी लागला सांगायला. हा? आणि पाणी काय तुम्हीच देता काय? मी देत नाही का काय? देते ना. मग उगा घरी असल्यावर टुरुक टुरुक देताय पाणी. आणि रोज कोण देता? आम्ही देत नाही काय पाणी. देता बाबा देता पाणी.